आणि आता न्यूजरूम बुलेटिनला सुरुवात करणार आहोत। सुरुवातीला अर्थातच बातमी येते अशोक खरात संदर्भातली आणि त्याच्या संदर्भात झालेल्या खळबळजनक दाव्याची। ही बातमी आहे एका आरोपाची आणि ज्याच्यामुळे अनेक दिग्गजांची नावे याच्यामध्ये चर्चेत आलेली आहेत। कारण एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, आशिष शेलार ही सगळी व्हीआयपी नावे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत आणि ती एका फोन कॉलमुळे आली। तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सर्व दिग्गजांनी नेमका कॉल केलाय तरी कोणाला? तर महाराष्ट्रभर गाजणाऱ्या अत्याचार कांडाचा मास्टरमाइंड अशोक खरातला सर्वांचे फोन गेल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय। भोंदू खरातचा गेल्या वर्षभरातला सीडीआर हाती लागल्याचा दावाही दमानी यांनी केला। यामध्ये सर्वात जास्त फोन कॉल्स रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांनी खरातला केल्याचा दावा दमानी यांचा आहे। तर दमानी यांच्या दाव्याला अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। तर खरातचं कथित व्हीआयपी कनेक्शनची सत्यता तपासांती सिद्ध होईलच, मात्र तोपर्यंत अनेक व्हीआयपींच्या हृदयाची धडधड मात्र वाढली असणार हे नक्की। तर अनेक दिग्गजांची नावे याच्यामध्ये आली आहेत, त्याच्यामुळे आता तपासामध्ये नेमकं काय समोर येत आहे पाहणं महत्त्वाचं आहे। ज्याच्यामध्ये अनेक मंत्रीगण आहेत, नेते आहेत, ज्यांची नावं या फोन कॉलच्या माध्यमातून समोर येतात, तसे आरोप झालेले आहेत। खरातच्या संदर्भात चौकशी होत असतानाच दिवसेंदिवस नवनवीन बाबी एकीकडे समोर येत आहेत। तर आज अंजली दमानी यांनी हा आरोपांचा एक नवा बॉम्ब टाकल्याचं बघायला मिळतंय, ज्याच्यामध्ये अनेक नेत्यांची नावे आहेत। तर जे आरोप अंजली दमानी यांनी केले आहेत, ज्याच्यामध्ये कुणी किती कॉल केलेले आहेत एक नजर टाकूया। आणि ही सगळी आकडेवारी आता समोर आलेली आहे जे आरोप करण्यात आलेले आहेत अंजली दमानी यांच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये 236 कॉल चाकणकरांच्या बहिणीकडनं करण्यात आले तसा आरोप आहे। 177 कॉल्स रुपाली चाकणकरांनी केलेत, 189 कॉल्स हे केलेले आहेत दीपक केसरकरांनी, 17 कॉल्स एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून करण्यात आले असाही दावा करण्यात आला, आरोप करण्यात आला। 8 कॉल्स सुनील तटकरेंचे, 8 कॉल्स चंद्रकांत पाटील यांचे आणि 1 कॉल केलाय तो आशिष शेलार यांनी, असा हा आरोप आहे। अर्थात येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात स्पष्टता येऊ शकेल की याच्यामध्ये नेमकं काय समोर येत आहे। तर अंजली दमानी यांनी नेमका काय दावा केलाय तो आता आपण बघूया। रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर, 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंच ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते। आता व्हॉट्सअप किती झाले आणि इतर किती झाले मला माहित नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं। चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत, सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल आहे। दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत, दुसऱ्या नंबरवर, आणि 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलल्या होत्या। तर मला तेच वाटतंय की आत्ताच्या घटनेला यांना अटक होऊन यांची पूर्ण चौकशी, पहिलं तर यांच्यावर FIR झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे। तर हे सगळे आरोप आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात तपासामध्ये नेमकं काय समोर येतं पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र अंजली दमानी यांनी केलेल्या आरोपांवर मंत्री बावनकुळे आणि उदय सामंत नेमकं काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया। असं आहे की फोन करणे किंवा कधी भेट होणे याच्यामध्ये काही गुन्हा नसतो। त्याच्यात त्यांना काही आर्थिक पुरवठा केला का, त्यांना काही प्रत्येक संबंध आहे का, त्यांच्या मालमत्ता जे काय आहे
त्यामध्ये काही आर्थिक संबंध आहे का? त्यांनी केलेल्या दुष्कृत्यामध्ये काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करताय. कोणी कोणाला फोन केला किंवा कोणी कोणाला भेटला याच्यापेक्षा आर्थिक संबंध काय, जे अघोरी कृत्य आहे त्याच्यात संबंध काय, किंवा त्यांनी केलेल्या दुष्कृत्यामध्ये काही संबंध आहे का, यावर त्या ठिकाणी गुन्हा निश्चित होत असतो. प्रेस कॉन्फरन्स घेत असताना किंवा कुठेतरी जात असताना बाजूला येऊन काही लोक उभे राहतात, त्याचा व्हिडिओ होतो, त्याचा फोटो निघतो. मग त्यानं जर काही वाईट कृत्य केलं त्याच्या वाईटामध्ये आम्ही सामील आहे का? त्याच्यामुळं फोटो येणं किंवा कॉल जाणं ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये कोण सामील आहे अशा पद्धतीचा गैरसमज पसरवण्याचा कोणी प्रयत्न करू नये. मुद्दा असा आहे की ही प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे म्हणून शिवसेनेची भूमिका आहे. तर खरातचे डोकं चक्रावणारे कारनामे समोर येत असतानाच त्याच्या आर्थिक फसवणुकीची व्याप्ती किती मोठी होती याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातने विविध पतसंस्था